आसी पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलू काही प्राण्या देव गजानन. एकदा भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसावरती हल्ला केला बर का. आणि जोरदार युद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यांचा पराभव झाला. आपलं हे पराभव जे मुख आहे ते कोणाला दाखवायला नको म्हणून भगवान शंकरांनी काय केलं, ते एका दूर अरण्यामध्ये जाऊन लपून बसले. मात्र त्यांच्या कानावरती शब्द पडले, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना. नारायणा 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 नारायण नारायण. बरोबर नारद मुनी तिकडे अवतरलेच. भगवान शंकरांनी विचार केला, माझं हे पराभूत मुख कोणाला दाखवायला नको म्हणून मी इकडे दूर अरण्यामध्ये येऊन बसलो. तर हे नारद मुनी इकडे कुठे आले आता, त्यांना आता काय सांगू. म्हणजे माझ्या पराभवाची वार्ता सगळ्या त्रिखंडामध्ये पोहोचणार. तर झालं नारायण नारायण. अहो भगवान शंकर, तुम्ही इकडे असे दूर वनामध्ये अरण्यामध्ये काय करताय. अरे काय सांगू नारदा, मी युद्धाला गेलो, युद्ध केलं, घनघोर युद्ध झालं. मी तर पराक्रमाची पराकाष्ठा केली, पण माझा पराभव झाला रे. ते मुख कोणाला दाखवायला नको म्हणून मी इकडे दूर या अरण्यामध्ये येऊन बसलो. नारद मुनींनी विचारलं, भगवान शंकरा खरं खरं सांगा, अगदी मनापासून सांगा. मी एक प्रश्न विचारतो, युद्धाला जाण्यापूर्वी तुम्ही मंगलमूर्तीचं स्मरण केलं होतं का हो. अरे काय नारदा, मंगलमूर्ती गणपती हा तर माझा पुत्र, मी त्याचा पिता. मी त्याचं स्मरण करायचं का त्यानं माझं स्मरण करायचं. शंकरा चुकताय. कलियुगामध्ये आई वडिलांना आपल्या मुलांचं स्मरण करण्याची वेळ येणार आहे बरं. मंगलमूर्ती मोरया. आता मी सांगतो तसं तुम्ही करा. पहिल्यांदा या मंगलमूर्तीचं स्मरण करा, त्यानंतर युद्धाला आव्हान द्या, परत युद्ध करा. बघा तुम्हाला विषय मिळतो की नाही ते. भगवान शंकरांनी विचार केला, आपण सगळं तर केलेलंच आहे, चला आता नारद मुनी जे सांगतात ते तरी करून पाहूयात. त्यांनी मंगलमूर्तीला हात जोडले आणि त्याची आळवणी केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. म्हणा सगळ्यांनी, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. त्यानंतर मात्र जेव्हा भगवान शंकरांनी युद्धाला सुरुवात केली, तुंबळ युद्ध झालं आणि त्या युद्धात मात्र त्रिपुरासुराचा पराभव झाला आणि भगवान शंकरांना विजय मिळाला. अशा प्रकारे आपल्या वडिलांचं देखील, आपल्या पिताचं देखील ज्यांनी ताप घालवला, अशा मंगलमूर्तीचं आपण कोणत्याही मंगल क्षणी, मंगल प्रसंगी किंवा चांगलं काम करण्याच्या अगोदर विघ्नहर्ता म्हणून त्याचं स्मरण केलं पाहिजे. हेच आपल्याच्या मूळ अभंगामध्ये गोसावीनंदन सांगतात. मंगलमूर्ती मोरया. बरं का मंडळी, चाफळचा रामनवमीचा उत्सव